तालुक्यातील महात्मा फुले विद्यापीठात नगर मनमाड रोडवर 2 दिवसांपूर्वी एक 4 चाकी वाहनाचा अपघात झाला होता। मात्र अपघात झाल्यानंतर हे वाहन रोडवर बेवारस स्थितीत आढळल्याने राहुरी विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहनाची कुठलीही शहानिशा न करता हे अपघात झालेले वाहन राहुरी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून विद्यापीठ हद्दीत आणून लावलं। हे वाहन अपघात झाल्याने वाहन चालकाने जागेवरच सोडून पळ काढली होती। मात्र या वाहनाचा अपघात झाला की घडविला हे वाहन अन्य कोणत्या गुन्ह्यातील गुंडाचे आहे का याची शहानिशा न करता विद्यापीठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही गाडी विद्यापीठ परिसरामध्ये आणून लावल्याने याविषयी जनतेमध्ये चर्चेचं सूर निघत आहे। विशेष म्हणजे इतर वेळी हेच सुरक्षा अधिकारी विद्यापीठ कर्मचारी असो किंवा MIDC कामगार असो कधीही कुणाला विद्यापीठ परिसरात गाडी लावू देत नाहीत। मात्र एका रोडवर अपघात झालेल्या अज्ञात वाहनाला स्वखर्चाने क्रेन लावून हे वाहन विद्यापीठाच्या सुरक्षित ठिकाणी लावण्यात आले। हे कसा मोठा प्रश्न आहे। यामुळे या परिसरामध्ये नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। हे वाहन लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेतली का असा प्रश्न पडला। हे अज्ञात वाहन कोणाचं अशा ठिकाणी का सोडून पळाले? जर अपघात घडला असेल तर पोलीस फिर्याद का दाखल नाही किंवा याबाबत पोलिसांना का कळवलं नाही याचीही चर्चा सुरू आहे। नेमका हे वाहन कोणाचं आहे अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही। यापुढे नगर मनमाड महामार्गावर किंवा बाहेरच्या ठिकाणी घडलेल्या अपघाताचे वाहन हे कोणीही आणून विद्यापीठामध्ये लावण्यात येईल। यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासन बदनाम किंवा त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळण्यास सुरुवात होऊ शकते। यामुळे विद्यापीठाने या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी जनतेमधून चर्चा होती। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी कृषी विद्यापीठ।